असेल तर तसं सांगा, म्हणजे मग मी व्लॉगिंग बंद करते. गाईज याची सेटिंग लावून दे. ऑनलाईन गेम खेळण्यासाठी ती 50 रुपये मागते. चोरी करू ऐसे ना मुझे तुम देखो. ही पण एक घेऊ का? काल धडका. तर कस काय मंडळी, मजेत ना? स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, म्हणजे तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये. आणि परत एकदा आज मी ब्लॉगची खूप लेट सुरुवात केली, कारण की मी खूप वेळ चाललेली शॉपवरती आणि थोडंसं रील्स बघत बसले तर मला लक्षातच नाही राहिलं की अरे आपण तर ब्लॉगची सुरुवातच नाही केली आहे. आणि यश दादा पण आज खूप लेट आला आहे. मी शॉप ओपन केली, मी सगळं काही आवरलंय. मी म्हणजे काय सांगू, आता सगळं काम मीच केलंय आज. तर माल पण आलेला आहे आपल्या शॉपमध्ये आणि तो लावायचा बाकी. आणि मला ना 2 दिवस झाली माझी तब्येत खूप खराब होती आणि मी 2 दिवसापासून व्लॉग सुद्धा बनवलेला नाहीये, जे की तुम्ही बघितलंच असेल. मी व्लॉग बनवला नाहीये. आणि त्याच्यानंतर मी आता यश दादाला पाठवलंय नाश्ता म्हणजे घेण्यासाठी. हा तर परत एकदा माझं स्टोरेज फुल झालं होतं नेहमीप्रमाणे. काय करू यार मी स्टोरेजचं असो. तर मला हे सांगायचं होतं की आता तो नाश्ता आणतोय, त्याला मी रसापोहे सांगितले, तर तो पण येईलच आता. तर म्हटलं चला व्लॉगची सुरुवात करून टाकू. आणि दुसरी गोष्ट गाईज, मी इतकी मेहनत करते पण आपल्या व्लॉगला व्ह्यूज जात नाहीये. तर थोडंसं मला मोटिवेशन भेटत नाही, मी मोटिवेट होत नाहीये, किक बसत नाहीये मला की यार मी एवढी मेहनत घेतेय आणि तरी सुद्धा मला रिस्पॉन्स भेटत नाहीये. म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट नाहीये का माझे डेलीचे लाईफ बघण्यामध्ये? तुम्ही इंटरेस्टेड नाहीयेत का? तसं असेल तर तसं सांगा, म्हणजे मग मी व्लॉगिंग बंद करते. कारण की यार मग मेहनत केली तर मग त्याचं फळ पण भेटायला पाहिजे. नाही भेटलं तर मग खूप असं विचित्र वाटतं नाही का? मग म्हणजे इंटरेस्ट नाही राहत काही करण्यामध्ये. तर मी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगतेच की बाबा, जर तुम्ही कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा, फ्रेंड्सला पण सजेस्ट करा आणि तुमचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण की भरपूर लोकांनी ते केलेलं नाही तर नोटिफिकेशनच येत नाही. म्हणजे भले आपले 37,000 सबस्क्रायबर झाले पण ते कुठे रिस्पॉन्सच भेटत नाहीये. म्हणजे मग 37,000 लोकांनी सबस्क्राईब केलंय तर मग ते कुठे आहेत, बघत का नाहीयेत? तर मग मी थोडीशी अशी डिमोटिवेट होतीये. तर असो, आता तू नाश्ता घेऊन येईलच, मग मी नाश्ता करते ते तर तुम्हाला दाखवणारच आहे. आणि बघू यार आता आपल्या दिवसभरामध्ये काय घडतं. दिव्या आणि मयुरी तर गेली पुण्याला, जसे की तुम्ही स्टोरी बघितलीच असेल तिची. ते फिरायला गेले आहेत आणि मला काम होतं त्यामुळे मग मी नाही जाऊ शकली, त्यामुळे मी इथंच आहे. आणि मी तुम्हाला त्या दिवशी पण बोलली होती की मला ना मूवीला जायचंय, हनुमानजीचा नवीन मूवी आलाय. तर मग जमलं तर आज, जमलं तर कन्फर्म नाही सांगत, पण मग जे काही दिवसभरामध्ये घडणार आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर भेटू आपण थोड्याच वेळात. बाय बाय गाईस. तर ना नाश्ता आणलाय आणि आम्हाला पोळी भेटले तर आम्ही काय आणलंय, बरंच काही आणलंय नाश्त्यासाठी. आणि असं खाऊ खाऊ याच्या तोंडावर पिंपल्स आलेत ऑइली खाऊ खाऊ. तर त्यांनी हे काय म्हणते याला, ब्रेड वडा, भजे आणि राईस, बरोबर ना? प्लेट घ्या आपल्याला. आणि काल्यानी नाही का त्याच्याकडनं प्लेटी भरपूर साऱ्या आणल्या होत्या. गाईज याची सेटिंग लावून द्यायची याच्या सोबत, याच्या सोबत सेटिंग लावून द्यायची याची. गाईज माझं लेकरू बघा कसं झोपलंय. हे गाईस, तर यश दादानी जेवण केलेलं नाही. जसं की मी त्याला अगोदर विचारलं तर नाही तू जेवला ना, सॉरी जेवला मला ना, मी जेवल्याच्या नंतर मला हा यार तुम्ही असं त्याचं म्हणणं आहे की लोकांना सांगते तर लोक थोडी आणून देणार म्हणे मला जेवायला. तर असो, मी ना जेवली ना तर मला इतकी झोप येत होती, मग मी थोडंसं लोळली तर माझा अवतार असं काही झालाय. पण आता मला जायचंय. हे गाईस, तर आता आम्ही निघालोय चहा आणण्यासाठी. तर ना माझं, अरे यार हे परत प्रॉब्लेम झाला, मी असं काही दिसतीये तशी मी गोरीच आहे पण जरा जास्त छान येतोय असं. तर आता आम्ही जातोय मस्त चहा वगैरे. हे गाईस, तर ना आम्ही चहा वगैरे घेतली आणि थेट मी तुम्हाला आता भेटते, कारण का माझं परत एकदा स्टोरेज फुल झालं होतं. आणि मग ते खाली फिली करत आणि तुम्हाला माहिती आहे का गाईस, ही जी पोरगी हा जगाटा, तर हा ना मला 50 रुपये मागतोय ऑनलाईन. कशासाठी माहितीये का? ऑनलाईन गेम खेळण्यासाठी. ऑनलाईन गेम खेळण्यासाठी ती 50 रुपये मागतीये. सांगू का? आता ना ती समोर अक्षय दादाकडे गेलीये की मला ऑनलाईन पैसे दे म्हणून. 50 रुपये म्हणजे ती त्याचा गेम खेळन. म्हणजे छोट्या छोट्या लेकरांनी स्टडी करायचं सोडून ऑनलाईन गेम मध्ये पैसे घालताय. काय लाज वाटली पाहिजे यांना. असो, वाटणार तर नाही मी एवढं बोलून पण त्यांना. तर मस्तपैकी चहा वगैरे घेतली ना. आता शॉपमध्ये मी एकटीच आहे
दिव्या जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती गेली पुण्याला, ती येणार आहे आता 2 दिवसाच्या नंतर. तर एकटीच मी आता. यश दादा तर जॉबवर गेलाय, संध्याकाळची वेळ आहे ना, संध्याकाळी त्याला जॉब असतो. आणि यार माझ्या स्टोरेजचं मी काय करू. मी लॅपटॉप घेतला, लॅपटॉप बी फुल झालं माझं, फोन बी फुल झाला. दुसरा फोन घ्यायला पैसे नाही आता माझ्याकडे. कुठून आणू मी एवढे पैसे. चोरी करू? नाही, चोरी नाही करू शकत, बॅड हॅबिट. ओके ना. तर बघू आता. असा गेलाय माझा आजचा दिवस. खूपच असा वेगळंच होता ना, म्हणजे खूपच छोटासा व्लॉग झाला. असं वाटत नाही का तुम्हाला? तुम्हाला काय वाटणारच आहे ऑब्विसली. मलाच वाटतं एवढा छोटासा व्लॉग झाला. असो भेटू थोड्याच वेळात. मग आता काय थोडासा लुडो बिडो खेळते मी. ती पैशाने खेळण्यापेक्षा मी असं फ्रीवाला लुडो खेळते तिच्यासोबत, म्हणजे ती पैसे घालणार नाही. हे गाईस, तर ना आपल्याकडे तुम्हाला माहिती की छोटूसा डॉग पण आला होता, पण तो मी तुम्हाला दाखवला नाही कारण की त्याची ना तब्येत खराब आहे, तर त्याला सलाईन लावायला नेलंय. आणि ही कॅट तर तिचं नाव ना रिओ आहे आणि ती ना 6 मंथची. तर थोडीशी खुंखार तर वाटते ती, जसे की तुम्ही बघू शकता पुरी खुंखार आहे. तिचे डोळे तर इतके डेंजर आहेत ना. पिल्लू पिल्लू, रिओ रिओ बाबू, रिओ बाबू. मला ना तिचं थोडस नक लागलं कारण की ती आत्ताशी 6 मंथची. ऐसे ना मुझे तुम देखो सीने से लगा लूंगा. लय डेंजर आहे ना. आणि ती कोणाची ते पण तुम्हाला सांगते. आता मी स्टोरी टाकणारच आहे तिच्यासोबत, पण कसली क्यूट आहे ना. आणि ते पिल्लू आलं होतं ना, त्याचं नाव नाही माहिती मला, पण नाही का त्याला सलाईन लावली. शिजो होता का तो? शिजो. तर त्याला ना सलाईन लावली. आणि ही रिओ कसली क्यूट आहे ना राव. पण ना ही थोडीशी नख मारती. शिजो तसं काही करत नाही. तो इतकं सॉफ्ट, इतकं मऊ 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 आहे. मी पण एक घेऊ का? कसं दिसतोय आम्ही दोघं सोबत? कसं दिसतोय आम्ही दोघं? तो ये इसकी है. तर गाईज आता मी स्टोरी टाकणार आहे. आणि ती कसली क्यूट आहे. आता 6 मंथची ती एवढी. आणखी म्हणजे किती वर्षाच्या, म्हणजे किती वर्षापर्यंत टिकतात हे? 15 वर्ष किंवा 12 वर्ष. ते टिकवायचं असेल तर आपल्यावर डिपेंड करतं कसं काय. अच्छा. काळजी घेतली, केअर केली तर ती 15 वर्षापर्यंत टिकते. आणि किती मध्ये पडली तू ती? ती आपण 6,000 मध्ये घेतली. आणि त्याचे इंजेक्शन वगैरे? इंजेक्शन वगैरे आपल्याला प्रोडक्शन थ्रू भेटले ते. अच्छा. पण ना तो जो रिओ आहे ना, रिओच होता ना तो. तर तो नाही का गाईज किती 9 का 10 हजाराचा आहे. आणि त्याला ना 1200 रुपयाचं इंजेक्शन लागतं दर 8 दिवसाला. तर एवढा सगळा खर्च जर माझ्यावर कोणी केला, मला फक्त 2 टायमाचं जेवणच द्या. पाय झगाटा बाई, अडकाल दडका. गाईस, तर आम्ही ना अशीच मजाक करतोय. तर मी आता स्टोरी टाकते. कसली क्यूट आहे. इकडे बघ गे, इकडे बघ. गाईज हिला ना ड्रेस आहे बरं का, आणि ओव्हर साईजचा. तर कोणाकडे डॉग कॅट असेल ना, तर आपल्याकडे ओव्हर साईजचे कपडे दिले. कसली क्यूट आहे राव ती.